देवगड तालुक्यातील मिठबाव येथील नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अधिकृत सदस्य माननीय अमितजी आदमाने यांनी आक्रमक पवित्रा घेत शोषित पीडितांना न्याय मिळवून दिलाय। आदमाने यांनी सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारी माननीय शुभांगी साठे मॅडम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली, ज्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन नागरिकांच्या अडचणींचे निवारण केलं। मिठबाव येथील ग्रामस्थांना त्यांच्या सनदी अधिकाराप्रमाणे सेवा मिळण्यात अडचणी येत होत्या। अनेक तक्रारी शासन दरबारी प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये असंतोष होता। या प्रकरणी मानवाधिकार आयोगाचे डॅशिंग नेतृत्व अमित आदमाने यांनी पुढाकार घेतला। त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची भेट घेऊन संविधानाने दिलेल्या मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आणून दिलं। अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी तक्रारीचं गांभीर्य ओळखून केवळ आश्वासनच दिलं नाही, तर जागीच प्राथमिक आदेश निर्गमित करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास सुरुवात केली। यापुढेही काही अडचणी आल्यास थेट संपर्क साधा, आम्ही नक्कीच न्याय मिळवून देऊ, असा शब्द देत त्यांनी पीडित नागरिकांना मोठा आधार दिला। या सकारात्मक निर्णयाबद्दल जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांनी आभार मानलेत। या प्रसंगी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने नानासाहेब औचिते, संस्थापक अध्यक्ष जॅग्वार ग्रुप ऑफ ऑल इंडिया, गणेशजी पवार, सामाजिक कार्यकर्ते मिठबाव पुणे, नितीन भरम, संस्थापक अध्यक्ष सत्यशिव शंभू मराठा स्वराज्य प्रतिष्ठान राजगड, मिठबावकर सर कोतवाल, मिठबाव तलाठी कार्यालय। यावेळी मिठबाव, देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते। अमित आदमाने यांच्या प्रयत्नामुळे पीडित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या कार्यतत्परतेचेही कौतुक होत आहे।